नमस्कार मित्रांनो, आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे. दरवर्षी आम्ही रात्री केक कट करतो, पण काल पूर्ण दिवस शिर्डीत फिरल्यामुळे पप्पा खूप थकले होते आणि लवकर झोपले. म्हणून आज संध्याकाळी केक कट केला आणि निघालो शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी. शिर्डीवरून शनी शिंगणापूर सुमारे 73 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 2 तासांचा प्रवास. तिथे पोहोचल्यावर गाडी पार्क केली आणि चालत दर्शनासाठी निघालो. मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे. नवीन एंट्री गेटही केलेला आहे. मंदिरात जाण्यासाठी जो मार्ग केलेला आहे तो खरंच खूपच छान आहे. मंदिराच्या मेन गेट मधून आत जाण्याआधी वाटेत वाहते पाणी सोडले आहे. तिथे पाय धुवून पुढे जायचे असते. शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण केले जातात. तेल वाहिल्याने शनीची कठोरता कमी होते आणि तीळ अर्पण केल्याने शनिदोष शांती मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून मी मोहरीचे तेल घेतले. पण इथे माझ्यासोबत थोडा स्कॅम झाला. शनिदेवाच्या शिळेवर जाऊन तेल चढवायचे असेल तर 500 रुपये द्यावे लागतात. म्हणजे अगदी जवळ जाऊन पाया पडायलाही 500 रुपये द्यावे, हे मला पटलं नाही. म्हणून मी तिथून थोडा अंतरावरून देवाला तेल अर्पण केले आणि दर्शन घेऊन पुढे निघालो. शनी शिंगणापूरला जर तुम्ही हार, नारळ किंवा पूजेचे ताट घेतले तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण मंदिराच्या गेट समोरच ते द्यावे लागते. देवाला प्रत्यक्ष अर्पण करता येत नाही, म्हणून आम्ही ते काहीच घेतले नाही. त्यानंतर लाईन लावून देवाचा प्रसाद खोबऱ्याची वडी घेतली आणि पुढे निघालो. एका पॅकेटची किंमत होती 20 रुपये. यानंतर इकडे फोटोज वगैरे काढून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. हॉटेलमध्ये लंच करून आम्ही निघालो शिर्डीला. आज आम्ही शिर्डीमध्ये स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी मुंबईसाठी निघणार. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईराम.